नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा संदर्भात आपण बोलणार आहोत. पीक विमा योजना. तर राज्यात खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस आणि भात ही मुख्य पिके आहेत. या पिकाखालील क्षेत्र एकूण खरीप हंगामातील 150 लाख हेक्टर सुमारे 100 लाख हेक्टर अशा या प्रमाणामध्ये आहे. यंदा पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष पीक विमा योजनेसाठी लागू असणार आहे. शिवाय 1 रुपयात पीक विमा योजना रद्द केल्यामुळे विमा अर्जाची संख्या जी काही आहे ती थेट 50% कमी होणार आहे. बहुतेक लोकांनी या सरकारचा नादच सोडून दिला. हे बेकार सरकारचं आहे आणि याचा नादच सोडून दिला. जेवढे पैसे भरायचे ते येत नाही, मेंटली त्रास होतो. काय सविस्तर जाणणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करत जा मित्रांनो, तुमच्या सपोर्टची गरज असते. विमा अर्जाची संख्या कमी होणे, केंद्राचे निकष, राज्याचा हस्तक्षेप कमी आणि उपगृहामार्फत पिकांच्या उत्पादनाचा अंदाज घेतला जाणार असल्यामुळे योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने होण्याची शक्यता आता इथे दिसत आहे. आता ओके ठीक आहे, पारदर्शक, पण भारतीय कृषी विमा कंपनी आणि ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी या 2 कंपन्यांच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी ही केली जाणार आहे. इतर कंपन्यांना इथे डच्चू दिलेला आहे डायरेक्टली. शेतकऱ्यांना या ज्या क्षेत्राचे पीक विमा काढला असेल त्या क्षेत्राचा सातबारा उतार्यावर शेतकऱ्याचे नाव असणे किंवा असे नसेल तर बोगस सातबारा किंवा पीक पेरा या संदर्भात शेतकऱ्याची तिथे पीक विमा अर्ज रद्द करण्यात येईल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांना भाडे करार असेल, भाड्याने शेतजमिनी करत असतील अशा शेतकऱ्यांना तिथे भाडे करार दाखवायचा आहे आणि पीक विमा घ्यायचा आहे. जे डुप्लिकेट शेतकरी असेल त्यांच्यावर तर इथे दोषी होणारच आहे. सगळ्यात महत्वाचा इथे मुद्दा हाच आहे की जी काही पीक विमा योजना होती आधी खरीपासाठी जे काही म्हणजे 25% अग्रिम दिला जात होता, नंतर मध्यंतरी एक पीक विमा दिला जात होता आणि नंतर मग फायनल पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर हा पीक विमा दिला जात होता. पण यावेळेस फक्त आणि फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर यांनी ठेवलेलं आहे, जेणेकरून आणि त्यात पण आता 1 रुपयाची जी काही पीक विमा होती ती बंद करून यांनी दुसरी पीक विमा आणली. म्हणजे इथे बहुतेक शेतकरी नाराज झाले. हे सरकार तर असंच असणार आहे. आता पुढचे 4 वर्ष तर आपल्याला यांना झेलावंच लागणार आहे. पण आता 4 वर्षात तर आपलं नुकसान होणारच आहे. काय करता येणार आहे, काही नाही करता येणार आहे. फक्त आता जो काही पीक विमा आपल्याला भरायचा आहे तो पीक विमा आपल्याला इथे भरून सबमिट करून द्यायचा आहे. बघायचंय की हे सरकार किती शेतकऱ्यांना मदत करतं. पण आता जरी भरला तो तरी तुमचं पीक कापल्यानंतर ते पीक मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याचा हमी भाव वगैरे या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातील. मागच्या 7 वर्षाचा रेकॉर्ड काढला जाईल. मग तिथलं ही पीक पाहणे या सगळ्या गोष्टी करून कुठेतरी शेतकऱ्याच्या हातामध्ये तुटपुंजी रक्कम हे शासन देणार आहे. म्हणजेच काय तर फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना गोल गोल फिरवायचं, बाकी काही नाही. एवढी खास ही पीक विमा योजना मला तरी वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.